नमस्कार, मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे पदार्थ आवर्जून केले जातात। आज आपण थोडी वेगळी आणि करायला अतिशय सोपी, कमीत कमी साहित्यात होणारी आणि चवीला अतिशय चविष्ट लागणारी तिळपापडी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी सोप्या पद्धतीने तिळपापडी कशी बनवायची। तेव्हा अजूनपर्यंत मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। या ठिकाणी मी एक छोटी वाटी पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत। ज्या वाटीने तीळ घेतले सेम त्याच वाटीने गूळ घ्यायचा, दोन्हीचे सारखे प्रमाण घ्यायचे। हे बघा, या ठिकाणी मी एक मोठं स्टीलचं ताट घेतलं आहे। या ताटाच्या मागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं। या ठिकाणी तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता। पूर्ण बाजूनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं। त्यानंतर हे बघा, एक बेलणं घेऊन या बेलण्यालाही पूर्ण तेल लावून घ्यायचं। सुरुवातीला हे तीळ भाजून घ्यायचे, त्यासाठी मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे। त्यामध्ये तीळ टाकून घेऊयात। तीळ हे जास्त भाजायचे नाहीतर तीळ पापडी कडवट लागते। तिळाचा थोडासा कलर चेंज झाला आणि तीळ थोडेसे तडतडायला लागले की हे तीळ काढून घ्यायचे। तीळ काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं। तूप पूर्णपणे वितळलं की यामध्ये बारीक करून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम एकदम लो करून हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा। या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा। हे बघा, काही वेळानंतर गूळ हा पातळ व्हायला लागतो। या ठिकाणी तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता। आता पाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे। या पाण्यामध्ये थोडासा मेल्ट झालेला गूळ टाकून घ्यायचा। एक अर्ध्या मिनिटानंतर हात चेक करायचा। हात ताणतोय, पाण्यात टाकल्यानंतर याची गोळी बनली नाही म्हणजे अजून आपला पाक तयार झाला नाही। एक मिनिटभर परत चांगलं परतून घेऊया आणि परत पाण्यात टाकून बघूया। हे बघा, पाण्यात टाकल्याबरोबर या पाकाची गोळी तयार झाली आहे आणि तोडल्यानंतरही ही ताणत नाही, सहज तुटते। तेव्हा आपला पाक झाला असं समजायचं। या पद्धतीने पाक बनवला तर तुमचीही तिळपापडी कधीच बिघडणार नाही। पाक तयार झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा। सोड्यामुळे ही तिळपापडी खुसखुशीत होते, फक्त चिमूटभरच टाकून घ्यायचा आणि लगेच यामध्ये तीळ टाकून घ्यायचे। तीळ टाकल्यानंतर हा पाक एकदम घट्ट होतो, म्हणून एकदम फास्ट हे हलवून घ्यायचं। हे खूप झटपट करून घ्यायचं, कारण पूर्ण तिळाला हा गूळ चिटकला गेला पाहिजे। हे बघा, या पद्धतीने आता गॅस बंद करून हे काढून घ्यायचं। हे मिश्रण गरम असतानाच यातील अर्ध मिश्रण मी तेल लावलेल्या ताटावर टाकून घेणार आहे। या मिश्रणाला थोडासा असा गोलाकार देऊन घ्यायचा किंवा तुम्ही हाताला पाणी लावूनही देऊ शकता आणि एकदम फास्ट याची पोळी लाटून घ्यायची। तुम्ही जेवढी फास्ट लाटाल तेवढी ही पोळी पातळ होते। हे खूप झटपट करायचं, कारण मिश्रण थंड झालं की पोळी अजिबात लांबत नाही। हे बघा, अगदी पापडासारखीच ही पोळी लाटून तयार झाली आहे। आता एखादा चाकू किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता। मी या ठिकाणी या चौकोनीच वड्या पाडून घेतेय। अगदी 5 मिनिटातच ही तिळपापडी वाळते। जास्त प्रेस करून लाटलं तर ही कधी ताटाला चिटकून बसते। चिटकून जर बसली तर ताट 2 मिनिटं उन्हात ठेवायचं।
किंवा खालच्या साईडने गॅसवर मिनिटभर धरायचं, म्हणजे वडी सहज निघते. यानंतर राहिलेल्या अर्ध्या मिश्रणाचीही मी तिळपापडी लाटून घेते. पातेल्यात पाणी गरम करून त्यावर प्लेट ठेवून त्यावर जर हे मिश्रण ठेवलं तर हे लवकर थंड होणार नाही. हे बघा, ही पोळी लाटून तयार झाली आहे. या ठिकाणी या बाउलमध्ये मी सर्व वड्या काढून घेतल्या. चवीलाही ही तिळपापडी खूप कुरकुरीत आणि खमंग लागते, त्यामुळे सगळेच जण आवडीने खातात. तर मग अतिशय खुसखुशीत लागणारी आणि झटपट होणारी ही तिळपापडी यावर्षी संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर मात्र नक्की करा.